धनंजय मुंडे, तुम्ही गोपीनाथ मुंडे यांचा वारसा जपा। भुजबळांच्या वक्तव्यावरून राजकारण रंगलं। भुजबळांना वारसदार ठरवण्याचा अधिकार कुणी दिला? पंकजा मुंडेच खऱ्या वारसदार, प्रकाश महाजन यांचं उत्तर। ही लोकशाही वाचवण्याची लढाई हे काँग्रेसनं समजून घेतलं पाहिजे। राहुल गांधी, खरगे, चेन्नीथला यांच्याशी आम्ही बोलू। 1 नोव्हेंबरच्या मोर्चा संदर्भात संजय राऊत यांचं विधान। राज आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब भाऊबीजेसाठी बहीण जयजयवंती यांच्या घरी। बऱ्याच वर्षांनंतर ठाकरे बंधूंची एकत्रित भाऊबीज। राजकीय नेत्यांच्या घरी भाऊबीजेचा उत्साह। बाळासाहेब थोरात, अंबादास दानवे, भागवत कराड यांचं बहिणीकडून औक्षण, तर चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांची ही भाऊबीज साजरी। रवींद्र धंगेकरांनी एक्सवरील शिवसेनेचा फोटो हटवला। सत्यमेव जयते, रवींद्र धंगेकरांच्या ट्विटरला फोटो। शिवसेनेचा फोटो हटवत पुणेकर फर्स्ट असाही उल्लेख। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची मोठी घोषणा। इंडिया आघाडीकडून बिहारसाठी तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा, तर उपमुख्यमंत्री पदासाठी विकासशील पार्टीचे नेते मुकेश सहनींचं नाव निश्चित। धुळ्यातील शिरपूर शहरामध्ये भेसळयुक्त दूध विक्री। दूध उकळल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग। संबंधित दुकानदारावर कारवाई करणार असल्याची माहिती। शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या पती पत्नीचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू। पुण्याच्या दौंड तालुक्यातील नांदगाव मधली घटना। मुंबईच्या जोगेश्वरीत इमारतीला भीषण आग। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू। दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये महिलेला बसण्याच्या पद्धतीवरून मॅनेजरनं टोकलं। ताज हॉटेलमध्ये जेवायला मांडी घालून बसण्यावर आक्षेप। सलवार आणि कोल्हापुरी चपलेवरून सुद्धा ताज हॉटेलनं महिलेला सुनावलं। सोन्या चांदीच्या दरामध्ये 12 वर्षातील मोठी घसरण। जागतिक स्तरावरील घसरणीचा आज बाजारात परिणाम दिसणार। चांदीच्या किमतीत सुद्धा मोठी घसरण होण्याची शक्यता। दिल्लीतील रोहिणीमध्ये पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक। एन्काउंटरमध्ये बिहारच्या रणजित पाठक टोळीचे 4 कुख्यात गुंड ठार।